वंचित बहुजन महिला आघाडी, एकलव्य आघाडी व जयस या संघटनेच्या वतीने पाचोरा तालुक्यातील वंचितांच्या विविध मागण्यांसंदर्भात पाचोरा तहसीलदार, पाचोरा पोलीस स्टेशन, पाचोरा बीडीओ कार्यालय यांना आज दिनांक 31 जानेवारी बुधवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास निवेदन देण्यात आले आहे। तसेच या संदर्भातील विविध मागण्या त्यांवर त्वरित कारवाई न झाल्यास 14 फेब्रुवारी 2024 रोजी पाचोरा तहसील कार्यालयावर धडकणार असल्याचा इशारा या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। जयस संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमित तडवी, वंचित बहुजन महिला आघाडी जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष संगीता साळुंके, महाराष्ट्र एकलव्य तडवी भिल्ल विकास परिषद जळगाव जिल्हा उपाध्यक्ष बिकन तडवी, सुनील कदम आदींनी माहिती देत हा इशारा दिला आहे। यावेळी तिघही संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आज रोजी दिनांक आम्ही 31/1/2024 रोजी पाचोरा भडगाव मतदारसंघातील विविध मागण्यांसंदर्भात आम्ही तहसील कार्यालयावर दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता धडक मोर्चा हा आदिवासी समाजातील ज्या विविध समस्या आहेत त्यांच्या संदर्भात आम्ही निवेदन जे आहे ते दिलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये आमच्या ज्या समस्या आहेत त्या अशा आहेत की पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये जातचे दाखले, रेशन कार्ड, तसेच मध्यंतरी जगदीश भैरा यांच्या 2017च्या निर्णयानुसार राज्यातील 12,500 आदिवासींची भरती जी आहे रखडलेली ती भरण्यात यावी। तसेच पिंपळगाव, हरेश्वर, खडकदेवळा, आटणगाव असेल, वाडीशावाळा असेल किंवा शिंदाड असेल, ह्या गावातील ज्या आदिवासी लोकांनी ज्या वन जमिनीवर अतिक्रमण 25, 30, 40, 50 वर्षापासून केलं आहे ते त्यांच्या नावावरून त्यांना 7 बारे भेटले पाहिजेत। तसेच ठक्कर बापा योजना, अल्पसंख्याक योजना किंवा दलित विकास निधी याच्यामध्ये प्रचंड ठेकेदार यांनी मनमानी पद्धतीने काम करून निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे। त्यांच्या संदर्भात आम्ही BDO साहेब यांना तक्रारी दिल्या आहेत, CO साहेबांना आम्ही तक्रारी दिल्या आहेत, कलेक्टर साहेबांना तक्रारी दिल्या आहेत, तरीसुद्धा त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने आम्हाला नाईलाज असतो हा धडक मोर्चा हा पाचोरा तहसील कार्यालयावर आम्हाला काढण्याची वेळ आली आहे। आणि उद्या जर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास त्याला शासन प्रशासन हेच जबाबदार राहील। त्याला आम्ही सर्व संघटना, वंचित बहुजन महिला आघाडी, जयस महाराष्ट्र प्रदेश, वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आदिवासी आघाडी, महाराष्ट्र एकलव्य तडवी विकास परिषद, आदिवासी एकता परिषद, आदिवासी टायगर सेना ह्या कोणत्याही संघटना जबाबदार राहणार नाहीत याची प्रशासनाने नोंद घ्यावी। वंचित बहुजन महिला आघाडी, जयस संघटना, आदिवासी संघटना, तडवी भिल्ल संघटना अशा सर्वच आदिवासी आणि वंचित समाजाला घेऊन आम्ही 14/2/2024ला धडक मोर्चा काढणार आहोत। त्यासाठी आम्ही आज तहसीलदार, प्रांत, PI, BDO यांना हे निवेदन देण्यात आलेले आहे। जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही रोडावर उतरू आणि आंदोलन करू।